खरं तर कार्य एक घटना पाहिल्याच्या नंतर प्रचंड शोकांतिका वाटली। आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला नावाची घटना मी काल पाहिली हो। अहो, ज्या घटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही अज्ञात लोकांनी आणून त्या गावामध्ये ठेवला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्यासाठी, बाजूला करण्यासाठी गावातले 400-500 लोक एका बाजूने झाले आणि 400-500 लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याची मागणी केली। अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुमचा विरोध आहे। अरे, कुठे चालली तुमची मानसिकता? अरे, कुठे चाललाय तुमचा जातीवाद? तुमची जी जात जिवंत आहे ना, ती जात सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे, हे ध्यानात ठेवा। छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका जातीचे नाही रे, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे आहेत, हे लक्षात घ्या। पण मला तिथं माझ्या एका रणरागिणीचं कौतुक करावं वाटतंय, जिचं नाव संजीवनीताई वाघ आहे। वाघासारखी 500 लोकांच्या समोर उभा राहिली, एवढ्या मोठ्या जमावानं तिला मारलं, तिचे कपडे फाडले, परंतु ती हटली नाही। छत्रपती संभाजी महाराज रक्ताळले होते, रक्ताच्या थारोळ्यात होते, मरणाच्या दारात होते, पण हिंदू धर्मासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, पण हिंदू धर्म जिवंत ठेवण्याचं काम केलं ना। तसं या माझ्या रणरागिणीने सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतःच्या इज्जतीची पर्वा केली नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणालाच हात लावू दिला नाही। खरं तर त्या माझ्या रणरागिणीला आज माझा मानाचा मुजरा आहे।